वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जसं की माहिती आहे, आपण लेट येतो पण थेट येतो आणि घरात ना जसं की लेटच निघलो आपण. पण तुम्हाला माहिती की संडे असल्यावर आपण कुठे ना कुठे आपला दौरा असतो. तर आज आहे संडे आणि आपला दौरा आहे खूप अशा सुप्रसिद्ध ठिकाणी, सुंदर ठिकाणी. अलिबागमधला एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे, तिथे गेल्या वर्षी आपण गेलतो आणि यंदा सुद्धा चाललेलो आहोत. आणि जो पण गेला असेल, नाही गेला असेल, त्याला हा ब्लॉग बघायला भेटेलच. सो एक सुंदर असा ठिकाण अलिबागमधला, तो मी तुम्हाला आज एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. तर व्हिडिओला कंटिन्यू करा, कुठेही जाऊ नका. चला आपण जात आहोत, कारण लेट झालेलं. आपली मंडळी पुढे गेलेली आहेत. आपल्याला ब्लॉग सुरू करायचा होता म्हणून आपण इथं सुरू केलेला आहे. आणि रस्त्यांचा खूप प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ब्लॉग काही सुरू करायला भेटला नाही. तर बघू शकता अशी हिरवी घनदाट जंगल. वाव, चला. डेस्टिनेशनवर बघू शकता, ओळखला असेल. गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. मला आता फ्रंटचा कॅमेरा करून दाखवतो, तेव्हा तुम्ही ओळखाल आपण कुठे आलेलो आहोत. सो बघू शकता, आता तुम्ही ओळखला असाल हा डेस्टिनेशन. आपण आलेलो आहोत चौलला, रामेश्वरला. आणि बघू शकता अलिबागमधील सुप्रसिद्ध पाहुण्याचं ठिकाण. इथे खूप सारी लोक, आज संडे आहे तर बघू शकता खूप गर्दी आहे, येतात लोक. आणि क्लायमेटसुद्धा, वेदरसुद्धा चांगलं आहे. एवढे दिवस ऊन होता, पण आज जरा पावसाचं वातावरण आहे. आणि इथं आपल्या सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत आपण. आणि आता आपण इथे करणार आहोत स्विमिंग. एवढ्या लांबशी आपण पाहुण्यासाठी इथं आलेलो आहे. पण खतरनाक लोकेशन आहे, खतरनाक ठिकाण आहे, मस्त आहे. आणि इकडे शंकराचं देऊळ आहे, तिकडे आधी जाऊ. या तळ्यात टाकणार उडी. इकडे आहे मंदिर, बघू शकता. इकडे नंतर जाऊ, मला पाहूया. खूप सुंदर असा एक शॉट सुद्धा घेऊ. खायला घालतं ते बघ. मासे बघू शकता खूप आहेत. मैदान उडी टाकत आहे आता डायरेक्टली. डबल उडी. चुन्मेश्वरी परफॉर्मन्स काय टाकलंय चुंबा. खूप दम लागलाय. लाल घालायचे धावलो. जे पप्पा फोर्स करतात टाक 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 टाक, ते पण टाकत नाही उडी. फेका फेका दिला, फेका. घाबरले. कॉकटेल. वाव, चड्डी खूप सुंदर आहे.
11:50. हा इकडे आहे मंदिर आणि बघू शकता खूप जण लोक आलेले आहेत. मंदिरात जाऊ शकत नाही कारण मी आज खाल्लंय चिकन, त्याच्यामुळे जाऊ शकत नाही. आणि हा शंकराचा मंदिर आहे, गेला ब्लॉग तुम्ही बघितला असाल, खूप सुंदर आहे. गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मंदिराचा आतमधलं बघायचं असेल तर बघू शकता, पण आज मी जाऊ शकत नाही कारण मी चिकन खाल्लेलं आहे. सो तुम्हाला बाहेरनं कव्हर करून दाखवतो मी मंदिर. आतमध्ये जाऊ शकत नाही कारण आय एम सॉरी, मी चिकन खाल्लेलं आहे त्याच्यामुळे जाऊ शकत नाही. एकदम प्राचीन काळी जुना टाईप. सो आता इकडनं आम्ही इथना पवल डायरेक्ट टांगायला जाणार निघाला त्या साईडला. वरती बघू शकता डायरेक्ट निघाला तिकडं मी एवढी ना बघ एवढूसा पर्या पोहतो, एवढूसा बघ कसा आहे. जतीनला लाज वाटली पाहिजे पोहताना, किती किती बारीक बारीक पोरा पोहतात. बाबूचा काय चाललंय या वाटतं. तर आता सकाळी आपण आलो रामेश्वर वर्षी आणि त्याच्यामुळे काही ब्लॉग एंड केला नव्हता. सो आपण आलो नंतर बघू शकता किती अंदाज झालेला आहे. टाईम सबमिट करायला आमच्या इथे असा डोंगर आहे, त्या डोंगरावर. सो सकाळी काय ब्लॉग एंड केला नव्हता, तो आत्ता वेळ भेटलेला आपल्याला ब्लॉग एंड करायला कारण जाम पोहलो, त्याच्यामुळे जाम झोपलो. सो हा रामेश्वरचा ब्लॉग कसा झाला हा कमेंटमध्ये सांगा. गेल्या वर्षी आपण तिथं गेलतो पण यंदा थोडा पाणी कमी होता ताल्यात. तर तुम्हाला पण जायचं असेल तर चौलमध्ये आहे तो ठिकाण मस्त पाहण्यासाठी. फॅमिली बरोबर तुम्ही तिथे टाईम सबमिट करू शकता. सो हा ब्लॉग कसा झाला हा नक्की कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मॉन्सून वातावरणात आपण नवीन नवीन ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करू. आता आपण हा डोंगर आहे ना, हा डोंगर एक्सप्लोर करू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला, गुड बाय.